Okay, what are convolutional neural networks? They are nothing but a very layered neural networks which have a lot of convolutional operations. त्याच्यामध्ये खूप ॲक्टिवेशन लेयर्स असतात. ऑलमोस्ट दर कॉन्व्होल्युशन लेयर नंतर ॲक्टिवेशन लेयर्स असतात. इनपुटचा साईज कमी करण्यासाठी त्याच्यामध्ये भरपूर पूलिंग असतं. यामध्ये फॉर एक्झाम्पल 2 पूलिंग लेयर्स आहेत. आणि कॉन्व्होल्युशनल ऑपरेशन जो आहे किंवा ज्याला कॉन्व्होल्युशन आपण म्हणतो, तर तो 1, 2, 3 तीनदा झाला असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर एक रेलू झालेला आहे आणि त्यानंतर मध्ये मध्ये पूलिंग केलेलं आहे. आणि मग फायनली आपण CNN कशासाठी वापरतो, तर मोस्टली आपण क्लासिफिकेशनसाठी वापरतो आणि तोच एक प्रॉब्लेम आपण डिस्कस करणार आहोत. माझ्याकडे काही इमेजेस आहेत. आत्ता आपण सध्या कॉफीचं डिस्कस करतोय, ठीक आहे. तर कॉफी आणि आपण ऑब्व्हियसली बघू शकतो की लाईफबोट, लेडीबग, पिझ्झा, बेल पेपर, स्कूल बस, कोआला, एस्प्रेसो, रेड पांडा, ऑरेंज आणि स्पोर्ट्स कार हे माझ्याकडे ऑप्शन्स आहेत 10 जे माझ्या आउटपुटमध्ये आहेत आणि ह्यांच्यापैकी एका क्लासमध्ये मी त्याला क्लासिफाय करणार आहे, ठीक आहे. आणि हे फक्त कॉन्व्होल्युशनल लेयरचाच इमेजेस बरोबर चांगले डील करू शकतात आणि आपण ते कसं ते बघणार आहोत. तर कुठल्याही कलर्ड इमेजसाठी पहिल्यांदा तर आपण हे नोटीस करायला पाहिजे की इनपुटमध्ये डायमेन्शन्स जे आहेत. So firstly, everything over here is a tensor. Okay, so a tensor can be 3 dimensional आणि आपण बघू शकतो की इनपुट conv11 relu11 सगळे काय आहेत, तर सगळे टेन्सर्स आहेत. ओके, 64,64,3. So this entire straight line from top to bottom is actually a tensor. Okay, so this is a tensor, this is a tensor, maxpool1 is a tensor, this is forming a tensor. Okay, so जसं आपण बघू शकतो, टेन्सर कॅन बी थॉट इन CNN अबाउट टेन्सर्स विल बी 3 dimensional विथ द एक्सेप्शन ऑफ द आउटपुट लेअर. आउटपुट लेअर जर का आपण बघितली, दॅट इज फ्लॅट. आफ्टर फ्लॅटनिंग ॲक्च्युली काय होतं की तो एक वेक्टरमध्ये कन्वर्ट होतो आणि त्याचा 3Dनेस आपण घालवतो सो दॅट वी आर एबल टू अप्लाय सॉफ्ट मॅक्स अँड देन वी आर एबल टू क्लासिफाय. बट हे सगळं नंतर आहे. तर फॉर स्टार्टर्स वी हॅव दिस 64x64 image which is supplied as the input, but it is not just 64x64. त्याचे ॲक्च्युअल डायमेन्शन्स ऑल्दो ती इमेज 2D असली तरी ती ॲक्च्युली 3D आहे. कुठली इमेज जी आत्ता आपण या स्क्रीनवर आहे ती ॲक्च्युली 3D कन्सिडर करू शकतो. का? कारण इट इज 64x64 बट इट हॅज 3 channels, द रेड चॅनल, ग्रीन चॅनल अँड ब्लू चॅनल. दॅट इज एक्झॅक्टली वाय वी हॅव 64,64,3 ओव्हर हिअर. यानंतर काय होतं की हा रेड चॅनल बेसिकली सगळीकडे जातो आणि ग्रीन चॅनल पण त्याच्याबरोबर येतो, ब्लू चॅनल पण येतो आणि तो इकडे मीट होतो. नाव हे 10 काय आहे, तर हे 10 ॲक्च्युली न्यूरॉन्स आहेत आणि त्या प्रत्येक न्यूरॉनचा आउटपुट बेसिकली आपल्याला ह्याच्यावर दिसतं. सो प्रत्येक सेल इकडे एक ॲक्च्युली न्यूरॉन आहे. सो जर का काउंट करायचं झालं तर ॲक्च्युली इकडे 10, इकडे परत 10, 10, 10, 10 असं काउंट केलं तर मग कळेल की किती न्यूरॉन्स बेसिकली या पूर्ण नेटवर्कमध्ये आहेत. आणि हे त्याचे आउटपुट आहेत, ठीक आहे. त्याचे इनपुट कुठून येतात हे कुठून कळतं, तर दिस इज वेर बेसिकली त्याचं इनपुट येतं, ठीक आहे. अँड त्याचं आउटपुट हे तयार होताना त्या न्यूरॉनचं आउटपुट बेसिकली आपल्याला त्याच्यावर दिसतं, ठीक आहे, त्या सेलमध्ये. आणि तिकडेच न्यूरॉन आहे, त्याच्या असा विचार करू शकतो की त्याच्या मागे न्यूरॉन आहे. न्यूरॉन ॲज सच काही नसतं, बट त्याचा आउटपुट आपण इकडे डिस्प्ले करू शकतो, पार्शल आउटपुट, राईट. सो दिस इज एक्झॅक्टली वाय या छोट्या छोट्या इमेजेसमुळे this is why this explainer, CNN explainer is so great. And ओके, सो इकडे बेसिकली काय होतं, आता हे इंटरमिडिएट लेयर जी आहे ती आपल्याला दिसत नाही आणि ती का दिसत नाही मी हे थोड्याच वेळात समजावणार आहे. तर आपण इकडे बघू शकतो इनपुट फॉर्म होताना, राईट. सो फर्स्टली इंटरमिडिएट लेयर फॉर्म होते. आता अजून एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, एक कर्नल नावाची गोष्ट आपण पहिल्यांदा बघू शकतो. सो दिस स्मॉल थिंग इज अ कर्नल जो स्लाइड होतं विच इज कॉल्ड कर्नल स्लाइडिंग. आणि प्रत्येक ह्याच्यासाठी कर्नल वेगवेगळं आहे. आपण बघू शकतो रेडसाठी कर्नल वेगळा आहे, ह्याच्यासाठी कर्नल वेगळं आहे आणि ह्याच्यासाठी जी थर्ड आहे ग्रीन ब्लू काहीतरी असेल तर त्याच्यासाठी कर्नल बेसिकली वेगळा आहे. अजून एक गोष्ट, ठीक आहे, जर का आपण हे बघितलं तर हे फक्त हा जो न्यूरॉन आहे त्याच्यासाठीचे 3 कर्नल्स आहेत, ठीक आहे, अपॉन दिस अँड दिस. बट आणि ऑब्व्हियसली मग त्यानंतर बायस पण शेवटी ॲड करतो, तो बायस पण प्रत्येक ह्याच्यासाठी वेगळा असणार आहे. आता हा कर्नल ॲक्च्युली वेगळा आहे, ठीक आहे. तिघांसाठी कर्नल हा
जसा जसा मी नेक्स्ट कॉन्व्होल्युशनचा लेअर बघतोय तसा त्याचा कर्नल वेगळा ॲक्च्युली. सो ह्याच्यासाठी ते 3 कर्नल वेगळेत, खालच्यासाठी ते 3 कर्नल वेगळेत, ह्याच्यासाठी 3 कर्नल वेगळेत, सगळ्यांसाठी वेगळेत. सो आपण टोटल बघायला गेलो तर इकडे 10 न्यूरॉन्स आहेत पहिल्या कॉन्व्होल्युशन लेअरमध्ये आणि इकडे 3 इनपुट चॅनल्स आहेत. सो प्रत्येक एका न्यूरॉन काय म्हणेल की मला आधीच्या चॅनलसाठी 3 कर्नल्स पाहिजेत वेगवेगळे, ठीक आहे. आणि कर्नल्स ॲक्च्युली हायपर पॅरामीटर्स असतात, सो ते ट्रेन आय डोंट थिंक होतात. सो ते काइंड ऑफ सेट करायला लागतात आय थिंक सो. ॲक्च्युली मी ह्याच्याबद्दल शुअर नाही आहे, बट ठीक आहे. 3 असतात आणि असे ह्याला 3 लागणार, ह्याला 3 सेपरेट लागणार, ह्याला 3 सेपरेट लागणार, ह्याला 3 सेपरेट लागणार, ठीक आहे. कारण त्याला इनपुट घ्यायचं ना त्याच्याकडून. मग जर का कर्नल असं अजून केलं की सेम असते तर मग हे आउटपुट पण सेम असतं आणि ते आपल्याला नको आहे. आणि म्हणून एक्झॅक्टली आपण कर्नल्स पण वेगळे घेतो प्रत्येक. इथे सगळीकडे ऑलमोस्ट आय थिंक इकडे सगळीकडे असंच आहे की प्रत्येकासाठी वेगळा कर्नल असणार, प्रत्येक न्यूरॉन वेगळा कर्नल यूज करणार, ठीक आहे, प्रत्येक आधीच्या इनपुटसाठी. आणि सिन्स हे प्रत्येकासाठी वेगवेगळे आहे आणि मग मला असे किती 10 व्हेरिएशन्स दाखवायला लागले असते, म्हणून ही जी इंटरमिडिएट लेअर आहे ही वेगळी असणार आहे डिपेंडिंग अपॉन मी कुठे क्लिक करतो, ठीक आहे. सो या 10 ह्यांच्यासाठी 10 वेगवेगळ्या ॲनिमेशन ॲक्च्युली इथे जर का आपण बघायला गेलो तर 10 सेपरेट ॲनिमेशन्स आहेत. आणि ही इंटरमिडिएट लेअर जी 62/62,62,10ची आहे ती सेपरेट असणार आहे. आणि मग एनिवेज ह्यानंतर आपण फायनली बायस ह्याला ॲड करतो. तर ह्याचा डायमेन्शन साईज, ह्याचा कर्नल साईज किती आहे तर इट इज ॲक्च्युली 3/3. सो एक फॉर्म्युला आहे जो मी नंतर सांगणारच आहे, बट ह्याच्यामुळे काय होणार आहे की ही फर्स्ट लेअर ॲक्च्युली समजणं खूप महत्त्वाचं आहे, नंतर खूप रिपिटेशन आहे, ठीक आहे. बट दिस इज मोर ऑर लेस काय होतं. आणि कर्नलमध्ये काय होतं तर बेसिकली जो कर्नल आहे, आता जर का मी इकडे दाखवलं की हा कर्नल 3 ॲट अ टाइम घेतोय, पण मग त्यामध्ये तो काय करतोय तर त्या 3 मधून काहीतरी एक ऑपरेशन करतोय आणि मला एक व्हॅल्यू देतोय, ठीक आहे. मग त्यानंतर तो शिफ्ट होतोय, मग त्यानंतर तो त्या 3 ह्याच्यावर या इमेजच्या ह्याच्याबरोबर जाऊन काहीतरी एक ऑपरेशन देतो, त्याला आपण मॅट्रिक्स कॅल्क्युलेशन काहीतरी म्हणू शकतो की इंटू करतं प्लस मायनस काहीतरी करतं आणि एक फायनल आउटपुट देतं आणि मग इकडचा एक पिक्सेल भरतं. असं तो करत चाललाय, ठीक आहे. आणि असं रेड चॅनलसाठी वेगळं, ग्रीन चॅनलसाठी वेगळं, ब्लू चॅनलसाठी वेगळं. आणि दिस इज वेगळं वेगळं फॉर ऑल द न्यूरॉन्स इन द फर्स्ट कॉन्व्होल्युशनल लेअर, ठीक आहे. सो म्हणून 10 आहे. आता बघ, आता हे 3चं 10 एकदा झालं की हे 10चं 10च राहणार आहे, 10चं कमी नाही होणार आहे. सो प्रत्येक म्हणजे हे आता या केससाठी आहे, बट मी हे 10 ठेवू का 20 ठेवू इज ऑल्सो हायपर पॅरामीटर. मी 5 पण ठेवू शकतो, ठीक आहे. पण मी त्या इनपुटला बेसिकली काय करतोय 62,62,10 मध्ये आता मी कन्वर्ट केलेला आहे, ठीक आहे. आता आपण जर का पुढे गेलो तर रिलू ॲक्टिवेशन. सो हे सगळं झालं, बट आता काय की आता इकडे डायमेन्शनल चेंज नाही, कारण दिस इज बेसिकली जस्ट अन ॲक्टिवेशन फंक्शन. सो हा जो ॲक्टिवेशन फंक्शन आहे त्याला रेलू म्हणतात. तर हा जो रेलू ॲक्टिवेशन फंक्शन आहे तो काय करतं, तो नेगेटिव्ह व्हॅल्यूजला बेसिकली 0 करून टाकतं आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यूजला पॉझिटिव्ह ठेवतं. आणि त्याच्या ग्राफवरून पण जर का आपण इमॅजिन केली तर एक फ्लॅट लाईन आणि मग त्यानंतर एक स्लोप जस्ट, अँड इट कॅन ऑल्सो बी रिप्रेझेंटेड ॲज मॅक्स 0, वॉट एव्हर व्हॅल्यू. म्हणून हे जे व्हॅल्यूज आहेत जे आपण बघू शकतो की लाल झालेले आहेत ते सगळे नेगेटिव्ह व्हॅल्यूज आहेत. आणि ते सगळे नेगेटिव्ह व्हॅल्यूज लेफ्ट साईडला नेगेटिव्ह आहेत, राईट साईडला काय ब्लँक आहे, कम्प्लिटली ब्लँक इज 0. सो ते सगळे 0मध्ये कन्वर्ट होतात, ठीक आहे. पण जे पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत ते पॉझिटिव्हच राहतात, ठीक आहे, त्यांना काही चेंज होत नाही. सो दिस इज द रिलू ॲक्टिवेशन फंक्शन. नाव वाय इज रिलू ॲक्टिवेशन फंक्शन इम्पॉर्टंट. रिलू इज इम्पॉर्टंट बिकॉज इट ॲड्स नॉन लिनियरिटी, ठीक आहे. आता नॉन लिनियरिटी म्हणजे काय की लिनियरिटी म्हणजे काय की लिनियर कॉम्बिनेशनमध्ये आपण एक्सप्रेस करू शकतो. तर आता प्रॉब्लेम काय आहे बेसिकली की जर का मी रेलू किंवा कुठलाही नॉन लिनियर ॲक्टिवेशन फंक्शन नाही ॲड केलं आणि मी लेयर्स बनवत राहिलो विदाऊट एनी ॲक्टिवेशन फंक्शन, तर ॲक्च्युली इट इज युजलेस बिकॉज मी काही नॉन लिनियरिटी ॲड करत नाही आहे, विच मीन्स की द एंटायर नेटवर्क दॅट आय हॅव मेड कॅन बी कंप्रेस्ड इन टू अ सिंगल लेअर
विच डझंट मेक सेन्स, राईट? कारण मी एवढे सगळे लेयर्स का बनवले? कारण मला काहीतरी कॉम्प्लेक्सिटी एक्सप्रेस करायची डेटामधली. तर इफ एवढे लेयर्स बनवून सुद्धा मी त्यांना परत एकदा एका लेयरमध्ये कम्प्रेस करू शकतो, ठीक आहे? तर इट इज ॲज गुड एज ट्रेनिंग अ सिंगल लेयर. ओके, अ नेटवर्क हॅव्हिंग अ सिंगल लेयर विच डझंट मेक सेन्स. ठीक आहे, म्हणून रेलू अँड ॲडिंग नॉन लिनिअरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट, सो दॅट मी लेयर्स ॲड करण्याचा फायदा होईल. म्हणून आपण ऑब्झर्व करू शकतो की प्रत्येक कॉन्व्होल्युशनल लेयर नंतर आपण ॲक्च्युली एक रेलू ॲड करतो टू प्रिझर्व दॅट काइंड ऑफ. दॅट इज वाय ॲक्टिवेशन नॉन लिनियर ॲक्टिवेशन फंक्शन लाईक रेलू आर इम्पॉर्टंट. रेलू सोडून एक सिग्मॉइड आहे. सिग्मॉइड का नाही वापरलं? कारण जर का मी सिग्मॉइड ॲड केलं तर नेटवर्कला ट्रेन करणं थोडं हार्ड होतं. रेलू इज अ सिम्पल ॲक्टिवेशन फंक्शन. आपण बघू शकतो किती सिम्पल होता, अँड दॅट इज वाय इट इज जस्ट इझियर. यानंतर अजून एक ऑपरेशन होणार आहे ज्याला आपण मॅक्स पुलिंग म्हणतो. आता मॅक्स पुलिंगमध्ये पण जस्ट 1 to 1 इंटरॅक्शन आहे. इट्स नॉट लाईक की फुल्ली कनेक्टेड आहे. लाईक फॉर एक्झाम्पल आपण हे जर बघितलं की हे 3 आणि हे 10 हे फुल्ली कनेक्टेड आहेत, आणि म्हणून आपल्याला इकडे जेवढे थ्रेड्स आहेत ना तेवढेच ॲक्च्युली कर्नल्स पण आहेत. सो दॅट्स द थिंग की इकडे काय होतं आहे फर्स्ट कॉन्व्होल्युशनमध्ये की 30 थ्रेड्स क्रिएट होतात बेसिकली, राईट? 3 into 10 30 एवढे थ्रेड. सो इट इज फुल्ली कनेक्टेड. प्रत्येक जण प्रत्येकाशी कनेक्टेड आहे. फुल्ली कनेक्टेड आहेत ते बेसिकली. ठीक आहे. रेलूमध्ये काय की जस्ट ऑपरेशन आहे, ॲक्टिवेशन आहे, एवढं काही होत नाही आहे, जस्ट ठीक आहे. म्हणून जस्ट 1 to 1 आहे. एनिवेज, आता एकदा रेलू झालं माझं, ठीक आहे, डायमेन्शनल चेंज पण कुठल्याही प्रकारचा नाही आहे इकडे. आता मी काय करणार आहे तर अजून एक कॉन्व्होल्युशन ॲड करणार आहे. आता मी अजून एक कॉन्व्होल्युशन, आता आपल्याला माहिती आहे पॅटर्न की फुल्ली कनेक्टेड असणार आहे कॉन्व्होल्युशन लेअर आपली. ह्याचा अर्थ आधीची जी लेअर आहे त्याच्याबरोबर नेक्स्ट कनेक्टेड असणार आहे इन ऑल वेज पॉसिबल, फुल्ली कनेक्टेड. ठीक आहे, जसं फुल्ली कनेक्टेड ग्राफ्स असतात, 5 नोड्स असतील तर 5चे 5 एकमेकांना कनेक्टेड असतात. तसं इकडे लेफ्टला 10 आहेत, राईटला 10 आहेत, प्रत्येकजण प्रत्येकाशी कनेक्टेड आहे. त्यामुळे 10 into 10 हे जे आहे तिकडे मला 100 थ्रेड्स मिळणार आहेत. ठीक आहे, सो हे माझ्याकडे आहे. आता मी इकडे प्रेस केलं, ह्याचे इनपुट्स बघूया. राईटला वी कॅन सी की काय आउटपुट क्रिएट होतं, आणि लेफ्टला सी की कुठून इनपुट येतं. आता इकडे पण सेम काय आहे कॉन्व्होल्युशनमध्ये की इंटरमिडिएट लेअर नेहमी फॉर्म होणार आहे त्या स्पेसिफिक न्यूरॉनसाठी. त्या स्पेसिफिक न्यूरॉनला क्रिएट करण्यासाठी मी पहिल्यांदा एक इंटरमिडिएट लेअर फॉर्म करणार आहे. पण ही इंटरमिडिएट लेअर प्रत्येक न्यूरॉनसाठी वेगळी असणार आहे, आणि म्हणून मी ती दाखवू नाही शकत बिकॉज ती प्रत्येक न्यूरॉनसाठी वेगळी, म्हणून ते प्रेस करूनच बघायला लागेल. सो इथे पण 10 इंटरमिडिएट काइंड ऑफ प्रत्येकाच्या कॅल्क्युलेशनच्या वेळेस लागणार आहेत, राईट? आणि म्हणून हे असं आहे. आणि आता आपण बघू शकतो की हा ह्याचा कर्नल आहे, बरोबर आहे. आणि आता इकडे काही दिसत नाही म्हणून आपण थोडं इकडे जाऊ. तर इकडे आपण काय बघू शकतो, ईच इनपुट चॅनल हॅज अ डिफरंट कर्नल. ओके, सो हा वेगळा कर्नल आहे. बट हा जेव्हा मी ह्याच्यावर अप्लाय करतो आणि त्याचे ॲक्च्युअली कॅल्क्युलेशन्स पण कुठेतरी दिसतात, ती कॅल्क्युलेशन्स मला ॲक्च्युली येस. सो दिस इज ॲक्च्युली द कॅल्क्युलेशन्स दॅट आय वॉज लुकिंग फॉर. प्रत्येक कर्नलचे आता बघ, कर्नलचा साईज सेम आहे. सो व्हॉट मेक्स ईच कर्नल डिफरंट, राईट? दॅट इज द क्वेश्चन. ठीक आहे, आणि आपण बघू शकतो जे इनपुट्स आहेत ते तर इनपुट्स असणार आहेत, आणि हे जे कॅल्क्युलेशन आहे ते पण कॅल्क्युलेशन सेमच असणार आहे. सो व्हॉट मेक्स ईच कर्नल डिफरंट इज दिस कलरिंग. 0.01 -0.19 0.01 0.16 दीज आर काइंड ऑफ द वेट्स असं आपण म्हणू शकतो की जे प्रत्येक सेलला इंटू करून प्लस नेक्स्ट पिक्सेल इंटू दिस वेट प्लस दिस असं 3x3 ते अप्लाय होत आहेत. सो दिस इज लाईक अ कर्नल बिंग अप्लाइड to give me this output, and this output is 1 pixel in the this right hand side image. असं हे बेसिकली प्रोसेस होतं. आपण बघू शकतो की इनपुट व्हॅल्यूज चेंज होत आहेत, बट कर्नलचे जे काही सेट केलेले वेट किंवा पॅरामीटर पण म्हणू शकतो, कारण हे पॅरामीटर आय थिंक लेट्स जस्ट कॉल इट पॅरामीटर. हां, आय थिंक कर्नलचे पॅरामीटर्स आर ट्रेंड आय थिंक बिकॉज इट वोंट मेक सेन्स. बट कर्नलचा डायमेन्शन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ते हायपर पॅरामीटर्स आहेत. बट आय थिंक हे जे पॅरामीटर्स आहेत म्हणजे हा जो याचा रंग आहे बेसिकली, तो ॲक्च्युली रंग सेम मॅप होतो. आता बघ, दोन ग्रीन आणि एक येल्लो कॉर्नरला. तर आपण इकडे जर का बघितलं तर तेच आहे की इकडे 2 ग्रीन आहेत आणि एक इकडे खाली येल्लो आहे. सो ते परफेक्टली कर्नल मॅप होतो. ठीक आहे, आणि प्रत्येक ह्याच्यासाठी
जसं मी सांगितलं वेगळं असणार आहे. त्यामुळे ॲक्च्युली इकडे वी कॅन एक्सपेक्ट की टू सी की आता इथे फॉर एक्झाम्पल मी पहिला कर्नल बघितला तर त्याचे व्हॅल्यूज वेगळे असणार आहेत, प्रत्येक न्यूरॉनसाठी वेगळे असणार आहेत. सो इकडे पण भरपूर कर्नल्स क्रिएट होणार आहेत. आय थिंक इथे 10 आहेत आणि इकडे 10 आहेत. सो आय थिंक 100 कर्नल्स टोटल या दोघांमध्ये असणार आहेत. ठीक आहे, एवढे कर्नल्स ॲक्च्युली आहेत. आणि मग हे सगळं झाल्यानंतर मग ॲक्च्युली बायस, इट्स लाईक काइंड ऑफ लाईक वेट प्लस बायसच आहे काइंड ऑफ, नॉट एक्झॅक्टली बट हां पण म्हणू शकतो. इकडे खूप इम्पॉर्टंट आहे की इकडे जस्ट एलिमेंट वाईज ॲडिशन होते आणि मग बायस बरोबर ते ॲड होतं आहे बेसिकली. ठीक आहे, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की व्हॉट एक्झॅक्टली आर वी डुईंग. वी आर डुईंग अन एलिमेंट वाईज ॲडिशन अँड तो बायस आहे तो प्लस शेवटी होणार आहे. ठीक आहे, सो मेन थिंग काय आहे, मेन इम्पॉर्टंट थिंग इज की हे एलिमेंट वाईज होतं. आता मी हे जर का रिप्ले केलं तर काय होतं, हे एक आउटपुट जनरेट करण्यासाठी मला आधीच्या अख्ख्या लेअरच्या सगळ्या न्यूरॉन्सचं जे काही आउटपुट मला मिळत होते त्याच्यावर मला हे कर्नल वेगवेगळे आहे तेही कर्नल ऑपरेशन्स करून मला एक इंटरमिडिएट आउटपुट मला काहीतरी मिळेल. ठीक आहे, पण दॅट इज नॉट इनफ टू जनरेट दिस फायनल थिंग. मी काय करणार आहे, त्या अख्ख्या मागच्या लेअरचे जे, म्हणून तर ते फुल्ली कनेक्टेड आहे, म्हणून आपण अख्ख्या मागच्या लेअरचे 10च्या 10 घेणार आहोत, त्यांची सम करणार आहोत, बायस थोडाफार ॲड करणार आहोत आणि मग मला फायनली हे मिळेल. ह्याच्यासाठी कर्नल व्हॅल्यूज वेगळे असणार आहेत. ठीक आहे, जसं आपण फर्स्ट फक्त कम्पेअर करूया. ठीक आहे, हे लक्षात ठेव थोडं पॅटर्न. ठीक आहे, 2 ग्रीन 2 येल्लो आणि हे आपण बघितलं पहिला काय तसा नाही आहे. आधी इकडे 2 ग्रीन आणि इकडे 2 येल्लो असे होते कॉर्नर्सना, बट इकडे वेगळंच, इकडे सगळे ग्रीन आहेत. सो बाय जस्ट दिस स्मॉल एक्सपेरिमेंट वी कॅन सी की 100 कर्नल्स यांच्यामध्ये फॉर्म होणार आहेत. ठीक आहे, विच आर काइंड ऑफ अ लॉट. इकडे किती झालेले, इकडे फक्त 30 झालेले कारण इट वॉज 3x10. ठीक आहे, बट इकडे पण जर का आपण इनपुटच्या पण कॅल्क्युलेशनला बघितलं आणि इकडे कर्नल प्रेस केला तर इकडे पण काही ना काही ऑपरेशन आपल्याला दिसायला पाहिजे ॲक्च्युली. पण एकदा बघू किती ऑपरेशन काही दिसते का इकडे. आय एम नॉट शुअर की का दिसत नाही आहे. इनपुटला दिसायला तर पाहिजे कारण कर्नल वेट्स इकडे कुठेतरी डिस्प्ले होत होते. कारण इकडे बघ कर्नल वेट्स येत आहेत बट ह्यांनी ॲनिमेशन आय थिंक ॲड नाही केलं, सो ती प्रोसेस होती. ठीक आहे, फक्त त्यांनी काय केलं, ॲनिमेशन ॲड नाही केलं. इकडे आपण बघू शकतो टॉप ऑफ द स्क्रीन ब्लूमध्ये कर्नल वेट्स आपण आपल्याला दिसत आहेत, राईट. सो ते आहेत कर्नल वेट्स. ठीक आहे, सो 30 कर्नल्स इकडे, इकडे 100 कर्नल्स. ओके गुड. आता आपण परत एकदा काय करणार आहोत, रिलू ॲड करणार आहोत. प्रत्येक कॉन्व्होल्युशन नंतर एक रिलू ॲड करणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो परत रिलू परत काही इकडे फार मेन्शन नाही करत मी. आणि मग त्यानंतर आपण एक, आता इकडे इम्पॉर्टंट थोडं, इकडे आपण आता मॅक्स पुलिंग करतो. मॅक्स पुलिंग म्हणजे नक्की काय, मॅक्स पुलिंग इज नॉट एक्झॅक्टली अ कर्नल ऑपरेशन बट इट इज सिमिलर. कर्नल ऑपरेशनमध्ये काय असतं की कर्नलला वेट्स असतात, इकडे कर्नलला वेट नाही आहे. ठीक आहे, बट एक पुलिंग होतं. सो इट इज लाईक अन ऑपरेशन बट इट इज डिफरंट फ्रॉम कर्नल ऑपरेशन. बट स्लायडिंग कर्नलसारखं वाटेल पण दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. इकडे मॅक्स पुलिंगमध्ये काय होतं, आपण 4 सेल्स घेतोय. सो माझा जो साईज आहे इकडे, आय डोंट वॉन्ट टू कॉल इट अ कर्नल बट लेट्स कॉल इट अ कर्नल. सो हा माझा जो कर्नल आहे त्याला काही वेट्स नाही आहेत त्याच्या सेल्सना. ठीक आहे, तो जस्ट इनपुट घेतो जे काही असेल आणि मग त्याचा मॅक्स घेतो, चौघांचा जो काही मॅक्स असेल तो घेतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल या चौघांमध्ये मॅक्स इज 0.1, 0.1, 0.08, सगळे 0.1 पेक्षा छोटे, 0.1 इज द मॅक्स. 0चा 0च ठेवतो. 0.23 या चौघांमध्ये मॅक्स आहे. दिस इज वॉट इट इज डुईंग. बट ठीक आहे, तो मॅक्स घेतोय, सो वॉट, आय टेल यू, इथे डायमेन्शन खूप ड्रास्टिकली चेंज होते. लाईक 60-60चा 30-30 झालं. ठीक आहे, अँड दिस इज द थिंग की फीचर्स ना ते काय करते, इन अ वे डायमेन्शन कमी करते आणि फीचर्सना कम्प्रेस करते. लाईक फॉर एक्झाम्पल, आता हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये होतं की जे नाक आहे फॉर एक्झाम्पल फेस रेकग्निशनमध्ये काइंड ऑफ, तर ते नाक दिसेल. ठीक आहे, बट ते नाक आहे हे, हा जो फीचर आहे हे एक्सप्रेस होण्यासाठी एक काय की बेसिकली माझ्या नाकाच्या अराउंडचे जे पिक्सेल्स आहेत ते बेसिकली कंडेन्स होऊन एक पिक्सेल बनतील. सो
आधीच्या इनपुटमध्ये लेटचे जर का 30 पिक्सेल्स मला सांगतायत की इथे नाक आहे, तर त्याच्याऐवजी फक्त 1 पिक्सेल मला नेक्स्ट ह्याच्यात सांगेल की इकडे नाक आहे. सो ह्याच्यामुळे काय होतं की तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन तेवढीच राहते. तुमचे फीचर्स जास्ती तुम्ही कॉम्पॅक्टली एक्सप्रेस करू शकता, कारण तुम्ही मॅक्स घेताय. सो मॅक्स घेणं इज लाईक द प्रॉमिनंट फीचर्सना स्टँड आउट करणं. ठीक आहे. सो हे ह्याचं काइंड ऑफ इंट्युएशन आहे. पण जेव्हा मॅक्स घेतो तेव्हा आपण इम्पॉर्टंट फीचर्सना पिक आउट करतो त्या 4 सेल्समधून, अँड वी एक्सप्रेस इट इन अ कॉम्पॅक्ट वे. प्लस डायमेन्शन कमी होतं, पुढचे कॅल्क्युलेशन्स पण काइंड ऑफ प्रोसेसिंगमध्ये इझिली होऊन जातं. सो या केसमध्ये आपण एका रेलूनंतर मॅक्स पुलिंग करतो. इथे अजून एक प्रश्न हा पडू शकतो की मॅक्स पुलिंगमध्ये हाफ का होते साईज. आता त्याच्यासाठी आपल्याला स्ट्राईडचा कन्सेप्ट समजायला पाहिजे. इकडे आपण बघू शकतो की जो स्ट्राईड आहे तो कितीचा आहे. तो 1 तास स्ट्राईड आहे, आय थिंक सो. बघायला लागेल मला आपण एक्झॅक्टली, बट आय थिंक 1 तास स्ट्राईड आहे. पण बघू जरा कितीचा स्ट्राईड आहे एक्झॅक्टली. नाही सॉरी, हे ॲनिमेशन प्ले व्हायला पाहिजे फक्त, मग कळेल. 1 तास स्ट्राईड आहे, आपण बघू शकतो. एक ते मूव्ह होतं, राईट. बट आपण बघू शकतो या ॲनिमेशनमध्ये की एकच राईटला मूव्ह होतं. पाहिजे तर आपण परत बघू की एकनीच ते मूव्ह होतं, राईट. एकनीच मूव्ह होतं. बट आपण जर का मॅक्स पुलिंगमध्ये बघितलं तर मॅक्स पुलिंगमध्ये काय आहे की आपण कितीने मूव्ह होतं. अरे यार, ॲनिमेशन परत प्ले होऊ देऊ आपण. 2नी मूव्ह होतं. लाईक म्हणजे बेसिकली फास्ट मूव्ह होतं, हे लगेच दिसतच असेल. बट मेन थिंग इज की रिपिटेशन नाही होतं. तिकडे कसे ओव्हरलॅप होत होते कर्नल्स, इकडे बेसिकली लाईक कॅल्क्युलेशन, पण इकडे ओव्हरलॅप नाही होते. ते जस्ट आधी जिकडे ऑक्युपाईड नव्हतं तिकडे लगेच नेक्स्ट चाललं आहे, राईट. ओव्हरलॅप नाही करत आहे कुठे. सो मॅक्स पुलिंगमध्ये ते आहे ॲक्च्युली की ते काय करणार आहे, ओव्हरलॅप न करता पूर्ण ऑक्युपाय करणार आहे. आणि ग्रीड इज 2x2. द ग्रीड इज 2x2 म्हणून काय होतं की, आणि फर्स्ट ऑफ ऑल ते जेव्हा स्किप पण होतं ना, तेव्हा ते कसं स्किप होतं ते नीट बघ. ते स्किप होताना पण नेक्स्ट रो नाही, नेक्स्ट टू नेक्स्ट चालले. सो ते लेफ्ट टू राईट पण नेक्स्ट टू नेक्स्ट चालले आणि खाली पण नेक्स्ट टू नेक्स्ट चालले. सो ते ओव्हरलॅप कुठेही नाही होते. सो असं इमॅजिन करू की 60x60 त्याला जस्ट सेल्समध्ये डिवाइड केलं, ठीक आहे. आणि अशा छोट्या ह्यानी केलं कॉम्पॅक्टली. तर इकडे राईट साईडला काय असणार आहे, राईट साईडला इकडे दोन्ही हाफ होणार आहे. दोन्ही हाफ होणार आहे, राईट. तुझी हाईटची डायमेन्शन पण हाफ होणार आहे 30, ठीक आहे. आणि खालची पण हाफ होणार आहे, कारण दिस इज 2x2 विथ अ स्ट्राईड ऑफ वॉट 2 आय थिंक. कारण ते रिपीट नाही होते ना, तर स्ट्राईड ऑफ 1 मध्ये नॉर्मल एकच पुढे चालेल, बट 2. सो मॅक्स पुलिंगमध्ये ते असतं की स्ट्राईड ऑफ 2 अँड 2x2 इज द कर्नल, म्हणून त्याचा डायमेन्शन 30x30 होतं. आणि काही ओव्हरलॅपचं काही मिनिंग पण नाही आहे ॲक्च्युली, ठीक आहे. पुलिंग काय करतं, तिघांना इग्नोर करते बेसिकली. इट इज लाईक की ते मॅटरच नाही करत. ओके, आय नो इट इज लाईक लुझिंग डेटा, बट इट इज नॉट एक्झॅक्टली लुझिंग डेटा. आपण मॅक्स घेतो, सो वी आर ॲक्च्युली कम्प्रेसिंग द वायटल इन्फॉर्मेशन. जी इम्पॉर्टंट आहे तेच आपण घेतो. सो म्हणून आपण मॅक्स घेतो अँड वी आर इग्नोरिंग, लाईक लिटरली इग्नोर करतो बाकी 3 सेल्स. सो दिस इज मॅक्स पुलिंग. आता ही मॅक्स पुलिंगची लेअर झाल्यानंतर इट इज जस्ट द सेम रिपिटेशन. आता अजून एक आहे की हे डायमेन्शन 30-30-10 होतं फॉर एक्झाम्पल इकडे. तर इकडे 28-28 10, तर ठीक आहे 10 असणारच आहे सगळीकडे. आपण आधीच मेन्शन केलं की इकडे न्यूरॉन सगळे 10-10च आहेत, लाईक प्रत्येक लेअरमध्ये 10 न्यूरॉन्स आहेत. सो ठीक आहे, ते 10च असणार आहे, कारण आपण ते डिफाईन केलं आहे 10. आणि 30 आहे, 30-30चं 28-28 झालं.
आणि 64 62 झालं. सो आपण ऑब्झर्व करू शकतो की फक्त दोन्ही डायमेन्शन्स बाय द वे सेम डिफरन्सने कमी होणार. 64चं 62 दोन्हीकडे होणार आहे, हाईट आणि विड्थ दोन्हीमध्ये 62 होणार आहे. 62चं 60 दोन्हीमध्ये होणार आहे. परत एकदा मॅक्स पुलिंगचा 30चा 28 झालं. 28चा 26 झालं नेक्स्ट कॉन्व्होल्युशनल लेअरमध्ये, आणि मॅक्स पुलिंगमध्ये नेहमी हाफ होणार. सो 26चं 13 आणि 60चं 30 कारण ते मॅक्स पुलिंग आहे. सो दिस इज हाऊ डायमेन्शन विल चेंज. असं का? तर मॅक्स पुलिंगचं मी एक्सप्लेन केलं की हाफ का होतं, आणि दिस इज बिकॉज लाईक 30चा 28 दोन्ही हाईट आणि विड्थ कमी का होतं, कारण बिकॉज वी आर युझिंग अ 3x3 kernel. Always we are doing the same thing. We are using a 3x3 kernel everywhere, irrespective of आत्ता current dimension काय. We are using a 3x3 kernel and we are using a stride of 1. Wait a minute. मी एकदा परत बघतो. I think it's बघू आपण. ओके, कुठे गेलं? ठीक आहे. As you can see, it is a stride of 1, right? It is a stride of 1 and everywhere, and it is 3x3. So जेव्हा आपण आपला कर्नलचा साईज आणि स्ट्राईड प्रमाणे या गोष्टी चेंज होतात. आत्ता आपण आय थिंक हे रटू शकतो. वेन मी यूज 3x3 अँड स्ट्राईड ऑफ 1, माझे डायमेन्शन्स दोन्ही कमी होतात. सो लेट्स से इफ आय हॅव रँडम काहीतरी 46 अँड आय यूज दिस कर्नल अँड डू सम कॉन्व्होल्युशनल ऑपरेशन ऑन दॅट प्रिव्हियस लेअर टू गेट माय नेक्स्ट लेअर का आउटपुट. तर त्याचा जो आउटपुट आहे तो 46 10च्या ऐवजी 44 10 असणार आहे. दोन्ही कमी होणार आहे, राईट? सो वेन वी यूज दिस पर्टिक्युलर कर्नल साईज अँड दिस पर्टिक्युलर स्ट्राईड. ठीक आहे, ओके. आणि त्याचा एक फॉर्म्युला पण आहे. तो फॉर्म्युला ॲक्च्युली पाठ करायला काही हरकत नाही. सो मी तो जस्ट एकदम शेवटी डिस्प्ले करेन. ओके, नाव द नेक्स्ट थिंग इज सेम थिंग. इकडे होते 10x10 कर्नल्स असणार आहेत आणि एक्झॅक्टली द सेम थिंग बायस ॲड होणार. आता बायस एक्झॅक्टली कुठल्या पॉईंटला ॲड होतो, लाईक बिकॉज द थिंग इज की आय थिंक तो प्रत्येक सेलला ॲड होतो, राईट? प्रत्येक सेलचा इनपुट येतोय फुल्ली कनेक्टेड आहे कारण, आणि मग त्यानंतर तो एक जस्ट बायस प्रत्येक वेळेस सेम बायस ॲड होतोय. त्या आय थिंक जो बायस आहे तो पिक्सेल लेवल बायस आहे, राईट? बिकॉज आपण इकडे ॲनिमेशन पण तसंच आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते. इट इज लाईक पिक्सेल लेवल हे सगळं होतं आहे आणि हे विथ बायस ॲड होतं. सो इट इज पिक्सेल लेवल, राईट? सो तो बायस पण ॲक्च्युली खूप इम्पॉर्टंट आहे आणि आय थिंक द बायस इज ऑल्सो ट्रेनेबल. आपण बघू शकतो प्रत्येक ठिकाणी बायसचा जो रंग आहे तो पण प्रत्येक न्यूरॉनसाठी वेगळा आहे. सो प्रत्येक न्यूरॉनसाठी ते सगळे कर्नल्स 10 कर्नल्स आणि एवढे सगळे बायस हे वेगवेगळे ट्रेनेबल पॅरामीटर्स आपण म्हणू शकतो. आणि ॲक्च्युली प्रत्येक कर्नलमध्ये 3 पॅरामीटर्स आहेत जसं की आपण बघितलं. सो ते ॲक्च्युली तेवढे आय थिंक ट्रेनेबल पॅरामीटर्स हे त्या लेयर्समध्ये असणार. सो फॉर एक्झाम्पल विथ दिस कॅल्क्युलेशन आपण म्हणू शकतो की जर का हे 10 असतील तर कर्नल साईज इज 3 अँड विच मीन्स की प्रत्येक कर्नल विल हॅव 3 into 3 9 पॅरामीटर्स फॉर ईच कर्नल. अँड लाईक वी जस्ट सॉ की 100 या दोघांमध्ये 100 काय असणार आहेत, कर्नल्स असणार आहेत. 10 into 10 बिकॉज इट इज 10 into 10. जसं इनपुटला 3 into 10 होतं, इकडे 10 into 10 आहे. 10 into 10 100 कर्नल्स into 9. So 900 parameters, like 900 values, weights which can be trained. So 900 between these two only, 900, and then a bias for each one of them. ठीक आहे, या न्यूरॉनचा एक बायस असणार, ह्याचा एक जो शेवटी ॲड होतो. सो दॅट प्लस 10, सो दॅट वुड बी लाईक 910 लर्नेबल थिंग्स जस्ट ओव्हर हिअर, राईट? ओके, अँड देन आफ्टर दिस, ओके आपण इकडेच होतो ना. हा कॉन्व्होल्युशनल झालं. कॉन्व्होल्युशन ऑपरेशन झाल्यानंतर विच ऑल्सो इन्व्हॉल्व्स द बायस. ओके, सो बायस आपण बघूया. या कॉन्व्होल्युशन लेअरच्या इकडे बायस आहे, या कॉन्व्होल्युशन लेअरच्या इकडे बायस आहे. इकडे काय, नो बायस, नो नीड फॉर बायस. ॲक्टिवेशनमध्ये काय बायसची गरज आहे, मॅक्स पुलिंगमध्ये काय बायसची गरज आहे, राईट? सो मग इकडे फायनली अजून एक कॉन्व्होल्युशन ऑपरेशन, ऑब्व्हियसली इट विल इन्व्हॉल्व बायस. एक रिल बायसची काय गरज आहे, राईट?
आउटपुटमध्ये आपण नंतर जाऊया. आउटपुट इज ॲक्च्युली अ डिफरंट थिंग. ठीक आहे, बट आत्तासाठी इकडेच स्टेक करूया. अँड देन आय थिंक मोस्टली द थिंग्स आर द सेम. ओके, एक रेलू होतं आणि मग रेलू झाल्यानंतर मग इकडे अजून एक कॉन्व्होल्युशनल ऑपरेशन होईल. ठीक आहे, अगेन आता मी सारखा फर्स्ट नाही क्लिक करणार, आता मी थोडा खालचा क्लिक करतो. आपण बघू शकतो जस्ट ॲनिमेशन मी प्ले करतो एक. ठीक आहे, ग्रेट. सो दिस इज द एंटायर दिस. ठीक आहे, कोणी विचारलं व्हॉट इज कॉन्व्होल्युशन ऑपरेशन. दिस पिक्चर ओवर हिअर इज द कॉन्व्होल्युशन ऑपरेशन. ठीक आहे, दिस इज व्हॉट इट बेसिकली इज. ठीक आहे, सो आपण एक इंटरेस्टिंग सर्च करू, कॉन्व्होल्युशन meaning. Let's just search convolution meaning. A thing that is complex and difficult to follow. A coil or twist. What is the meaning of convolutional? Convolution, a coil or a twist. A thing that is complex and difficult to follow. Okay, but we know what are convolutional neural networks. Okay, for processing structured array. Okay, so this is not even the appropriate definition. This is the operation convolutional. Okay, now let's just say ki why is it convolutional? Because of maybe this. हे एवढे जे ट्विस्ट होत आहेत हे सगळे कॉन्व्होल्युशनल आहेत. दे आर कॉम्प्लेक्स, दे आर ट्विस्ट. ठीक आहे, हे बघ ना, 1 2 3 सगळे ओव्हरलॅप झाल्यावर एकदम लाईक असं नाही म्हणतात की काय म्हणतात, ट्विस्ट झालेत लाईक धागे 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 आणि एकदम इंटरट्वाईन झालेत काइंड ऑफ, तसं दिसतं हे. अँड दिस इज वॉट हॅपन्स. रेलूला तसं नाही होत, मॅक्स पूलला तसं नाही होत, कारण ते जस्ट आधीचं जस्ट एक ऑपरेशन, सिम्पल ऑपरेशन करून नेक्स्ट आउटपुट देत आहे. बट कॉन्व्होल्युशनमध्ये काहीतरी वेगळं होतं. अँड दिस इज वॉट आय वॉन्ट टू स्ट्रेस, की जिकडे जिकडे एवढे म्हणजे जस्ट बघूनच कळायला पाहिजे की किती कॉन्व्होल्युशनल ऑपरेशन्स मी ह्याच्यात यूज केलेले आहेत. पहिला एक कॉन्व्होल्युशन आहे जो थोडासा वीक आहे, बट तरी दिसतंय की ते कॉन्व्होल्युशनल. इकडे पण कॉन्व्होल्युशन आहे, फुल्ली कनेक्टेड आहे ना, सगळ्यांचा इनपुट कन्सिडर होतोय, हे फक्त एकाचा इनपुट नाही कन्सिडर होत. राईट, आणि म्हणून इकडे एक, इकडे एक, इकडे एक आणि इकडे एक, हे करून मला लगेच कळतंय की इकडे किती कॉन्व्होल्युशन ऑपरेशन बेसिकली केले आणि आउटपुटचं सोडून द्या. राईट, सो दॅट्स द थिंग. आणि एकदा परत बघूया, दिस इज द कॉन्व्होल्युशन ऑपरेशन, जिकडे तुमच्याकडे एका न्यूरॉनसाठी एवढ्या सगळ्या गोष्टी होतात. ठीक आहे, एवढे सारे त्या न्यूरॉनसाठी स्पेसिफिक कर्नल्स असतात आणि त्याच्यासाठी एक स्पेसिफिक बायस असतो जो अप्लाय होतो प्रत्येक आधीच्या न्यूरॉनवर, न्यूरॉनच्या आउटपुटवर, वॉटेवर इंटरमिडिएट आउटपुट मिळतं, बायस, आणि ते सगळे एलिमेंट वाईज ॲड होतं. जसं मॅटलॅबमध्ये एलिमेंट वाईज ॲडिशन असतं, तसंच एलिमेंट वाईज ॲडिशन होतं त्या मॅट्रिक्सचं. अँड देन बायस पण ॲड होत राहतो, प्रॉब्ली पर पिक्सेल. राईट, and then after all this we get this output, and this is for a convolutional operation is not just for one neuron, it is for all neurons in that convolution layer. And that is the beauty, ki this will happen again and again and again, it will keep happening. Okay, this thing will keep repeating. इकडे थोडं animation चुकलंय त्यांचं. Okay, this will keep happening for every single neuron in that convolutional layer, which is the great part about this. And then we'll get our convolutional layer ka output, which will look like this. And then finally एक रेलू नंतर कॉन्व्होल्युशनल टू अजून एक कॉन्व्होल्युशनल ऑपरेशन. आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण तो कॉन्व्होल्युशनल ऑपरेशन यूज करतो तेव्हा कर्नल असतो, ज्याच्यामुळे 28 26 होतं ड्यू टू दॅट पर्टिक्युलर कर्नल अँड स्ट्राईड, 3x3 का कर्नल अँड स्ट्राईड. परत एकदा एक रेलू, परत एकदा एक मॅक्स पूल. ओके, अँड आता आउटपुट. नाव दिस इज जस्ट रिपिटेशन, राईट. अँड देन मग आपण आउटपुटकडे येतो. आउटपुटकडे जाण्याच्या आधी एक गोष्ट दाखवायची होती, विच इज एक व्हिडिओचा पार्ट टू गेट अ ब्लॉक डायग्राम व्ह्यू बेसिकली of all of this, and this is that part. But so this is that part. What can we see over here?
परत जसं मी सांगितलं, प्रत्येक कॉन्व्होल्युशनल ऑपरेशन किंवा लेअर नंतर एक रेलूची लेअर आहे अँड दिस विल कीप हॅपनिंग. मध्ये मध्ये पुलिंग केलं आहे. इन दिस केस वी आर युझिंग दिस पॅटर्न, कॉन्व्होल्युशनल रेलू पुलिंग, कॉन्व्होल्युशनल रेलू पुलिंग. सो दोन बेसिकली रेलू तर ठीक आहे, इट इज असिस्टिंग कॉन्व्होल्युशनल ऑपरेशन. सो बेसिकली दोन कॉन्व्होल्युशनलचे लेयर्स नंतर एक पुलिंग लेअर आहे. परत मी दोन कॉन्व्होल्युशनल लेयर्स केले तर एक पुलिंग करतं. सो जर का मला ही एक्सटेंड करायची असती तर मी कदाचित असं करू शकलो असतो अजून जास्ती, बट ठीक आहे, फरक नाही पडत. आणि प्रत्येक लेअरमध्ये 10-10 न्यूरॉन्स, जसं आपण ऑलरेडी सांगितलं. अजून एक गोष्ट की इनपुटला आल्याला रिसीव्ह कोण करणार आहे? कॉन्व्होल्युशन लेअर रिसीव्ह करणार आहे इनपुटला. सो दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट की डायरेक्ट हू विल रिसीव्ह द इनपुट, विच लेअर विल रिसीव्ह द इनपुट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सिमिलरली अजून एक इम्पॉर्टंट काय की हाऊ डज दिस एंड, लाईक हू विल फेस द आउटपुट. सो मॅक्स पुलिंग विल फेस द आउटपुट. ओके, एकदा मॅक्स पूल झालं, आय वोंट अप्लाय कॉन्व्होल्युशन. असं नाही होणार की अरे मी कॉन्व्होल्युशन केलं, मग रिलू केलं, मग मधूनच आउटपुट, राईट? हा नेहमी क्वेश्चन असणार आहे. सो इट शुड बी लाईक दॅट इन अ स्पेसिफिक ऑर्डर. मॅक्स पूल केलं, आय कॅन आयदर टर्मिनेट or I can do convolutional ReLU max pool, right? So I can do convolutional ReLU, मग वाटलं तर max pool. Now I have an option to directly go for the output. बट मी ठरवलं नाही, मला अजून डीप बनवायचे, अजून लेयर्स वाढवायचे, तर अगेन convolutional ReLU, राईट? आणि मग त्यानंतर मग फायनल मॅक्स पूल. नाव अगेन आय हॅव एन ऑप्शन टू गो फॉर द आउटपुट. सो दिस इज इम्पॉर्टंट अँड दिस इज नाव वॉट वी आर गोइंग टू डू. वी आर गोइंग फॉर द आउटपुट. So now over here, output is this, but what exactly is the output? 13 13 10 वरून आपण 10 वर आलो. हाऊ इज दिस पॉसिबल? ड्यू टू फ्लॅटनिंग, आणि तेच आपण बघणार आहोत. ना फ्लॅटनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, सगळ्यात इम्पॉर्टंट. इकडे काही व्हॅल्यूज नाही आहेत असं नाही आहे, व्हॅल्यूज आहेत इकडे, बट ते आपण जस्ट दाखवले नाही आहेत फॉर प्रॅक्टिकल पर्पजेस, की जे इकडे वर झालं आहे आणि जे इकडे खाली होणार आहे, रादर खाली झालं तेच सेम आहे इकडे. सो मॅक्स पुलिंग 13 13 10 मी घेतलं, मी ह्याला फ्लॅटन केलं. तो विचार कर, मी एक 26 10ला जर मी फ्लॅटन केलं असतं विदाउट मॅक्स पुलिंग, तर किती मोठा वेक्टर तो बनला असता. बट एनिवेज ते एवढं मॅटर नाही करत. आय हॅव 13 30 10. 13 × 13 इज 169, 169 × 10 इज 1690, आणि एक्झॅक्टली तेच आपल्याला इकडे दिसतं, 1690. दिस इज द फ्लॅटन लेअर. ह्याचा इनपुट इकडे आला, ह्याचा इकडे आला, ह्याचा इकडे आला, ह्याचा इकडे आला. इट्स क्वाईट सिम्पल, राईट? प्रत्येक पिक्सेलला जस्ट फ्लॅटन केलं, प्रत्येक पिक्सेलला और लेफ्ट टू राईट असं आपण बघू शकतो. इकडे मी जसं खाली घेतो लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट चाललंय. त्याला मी जस्ट अरेंज केलं, राईट? त्याला जस्ट मी अरेंज केलं आहे एका लाईनीत, दॅट्स ऑल. तेवढंच केलं, लेफ्ट टू राईट जस्ट केलं. अँड नॉट जस्ट दिस, हे संपलं की मी इकडे नाही थांबत. हे तर फक्त एका सेलचं आहे, त्यानंतर मी ह्याच्या सेलचे असं लेफ्ट टू राईट मांडतो. मग या न्यूरॉनचे आउटपुट्स मी लेफ्ट टू राईट असे मांडतो, ह्याचे मांडतो, आणि म्हणून मला 13 13, 10चा हा जो अख्खा टेन्सर आहे, दिस ऑब्व्हियसली स्टोर्ड इन अ टेन्सर फॉर्मॅट. ठीक आहे, हा अख्खा एक टेन्सर आहे. दिस एंटायर थिंग इज वन एंटिटी. 13 13 10 will be after flattening 13 into 13 into 10, which is 1690. Now flatten keलं. Why have I flattened it? I have flattened it because मी एक softmax function लावणार आहे, and softmax can only be applied on flattened layer. Softmax cannot be applied, but softmax तर ठीक आहे, मी नंतर अप्लाय करतो. आता मला आउटपुटपर्यंत पोहोचायचं आहे. आउटपुट काय आहे? तर इकडे पण 10 आहेत आउटपुट्स माझे पॉसिबल. लाईफ बोट, लेडीबग, ब्ला ब्ला ब्ला, 10. मे बी दॅट इज वाय मी 10 न्यूरॉन्स ठेवलेत, बट इट इज नॉट नेसेसरी. ॲटलीस्ट दॅट इज वॉट आय फील. ठीक आहे, सो दॅट इज बेसिकली दॅर. लाईफ बोट, लेडीबग, पिझ्झा, बेल पेपर. इकडे ते एस्प्रेसो खूप जास्ती म्हणतं, त्यानंतर त्याला ऑरेंज थोडंसं वाटतं आणि बेल पेपर थोडंसं वाटतं. व्हॉट आर दीज व्हॅल्यूज? दीज आर काइंड ऑफ द प्रॉबॅबिलिटीज, राईट? हे सगळे सम होऊन 1 होणार आहेत. ठीक आहे, बट हे सगळं कशामुळे शक्य आहे? जे आपण आत्ता इकडे करणार आहोत त्याच्यामुळे. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. नाव दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. फ्लॅटन केल्यानंतर काय होतं? फ्लॅटन केल्यानंतर ॲड्स अप ऑल प्रोडक्ट्स. आता हे बघ, आता ही लेअर आहे, ह्याच्यामध्ये फ्लॅटन लेअरमध्ये किती मला सांग ट्रेनेबल पॅरामीटर्स आहेत? सो दॅर इज अ वेट फर्स्ट ऑफ ऑल. ओके, ॲड अप ऑल प्रोडक्ट्स एलिमेंट इन टू वेट.
अँड देन द बायस. एकच बायस असणार आहे. या अख्ख्या फ्लॅटनिंग इज इट रिअली लाईक दॅट? नो. बायस वेगवेगळा असणार आहे. ह्याच्यासाठी बघ रंग बदलला बायसचा. ह्याच्यासाठी ग्रीनिश आहे. लाईफ बोटसाठी काय? लाईफ बोटसाठी वेगळा आहे. सो इकडे पण 10 आहेत ना. सो इकडे पण बेल पेपरसाठी किती आहेत? एकच बायस आहे. एकच बायस नाही आहे, सॉरी, प्रत्येकासाठी युनिक आहे. सो 10 आउटपुटसाठी 10 बायस आहेत, राईट, विच कॅन बी ट्रेंड. बट नॉट जस्ट दॅट, प्रत्येक एका आउटपुटसाठी पण हे वेट्स बदलणार आहेत. ह्याच्यासाठी पहिला वेट 0.0573 आहे. कशासाठी? बेल पेपरसाठी. लाईफ बोटसाठी पहिला वेट इज नॉट 0.073, इट इज 0.0324. आणि पिझ्झासाठी, पिझ्झा नको, चल ठीक आहे, पिझ्झासाठी फर्स्ट इज रंग बदलला लगेच -0.039. व्हॉट इज दिस? वेटची व्हॅल्यू तर मला दिसतेच आहे, बट व्हॉट इज दॅट कलर? द कलर इज ऑल्सो फॉर द सिग्निफाईंग द वेट, राईट. सो माझ्याकडे बेसिकली 10, मॅक्स कूलिंगमध्ये 10, वॉट एव्हर आय हॅव इज वॉट आय हॅव. फ्लॅटन इज लाईक इंटरमिडिएटली ते होतं, बट डज इट मीन की त्यांचं फ्लॅटनिंग, आय थिंक इन दिस केस ओनली द थिंग इज की फ्लॅटनिंग सेम होणार. इज इट? येस, फ्लॅटनिंग सगळ्यांसाठी आय कॅन गॅरंटी सेम होणार. अँड इफ यू आर नॉट शुअर, इफ यू डोंट बिलीव्ह मी, तर तू स्वतः ट्राय करू शकतो की फ्लॅटनिंग एस्प्रेसो, चल आपण स्पोर्ट्स कार ट्राय करूया. स्पोर्ट्स कारसाठी पण सेम आहे जर का तू स्क्रीनशॉट काढून बघितला. बट वॉट इज नॉट डिफरंट इज वॉट हॅपन्स आफ्टर फ्लॅटनिंग, विच इज ॲक्च्युली अ पार्ट ऑफ द आउटपुट लेअर. फ्लॅटनिंग झाल्यानंतर वी विल हॅव सर्टन वेट्स, आणि हे वेट्स वेगळे असणार आहेत. किती असणार? खूप जास्ती वेट्स असणार आहेत. खूप जास्ती वेट्स असणार आहेत. आणि प्रत्येक एलिमेंट, प्रत्येक पिक्सेल ह्याचा इंटू वेट अँड देन ॲड विथ बायस, एवढी भयंकर कॅल्क्युलेशन मी करणार आहे, विच इज लाईक 1690 वेट्स, राईट, कारण 1690 पिक्सेल्स आहेत. बट दिस इज फॉर ईच आउटपुट न्यूरॉन. सो इट्स लाईक एलिमेंट इंटू वेट्स विच इज डिफरंट अँड युनिक फॉर ईच आउटपुट न्यूरॉन. एवढे सारे वेट्स प्लस बायस मी करणार आहे, एवढे कॅल्क्युलेशन मी करणार आहे. सो इट्स लाईक की how many weights will I have between this? So I might have somewhere around 1690 weights for each output. So into 10. So 1690 into 10, which is a lot. ठीक आहे. अँड हे कॅल्क्युलेशन्स करणं खूप कठीण पण म्हणू शकतो, बट तेवढं करावं लागणार. प्लस बायस, ऑब्व्हियसली प्लस बायस. सो +10 ॲड होणार आहे. सो दिस इज हाऊ दिस फंक्शन्स. एवढे सारे वेट्स मल्टिप्लाय होणार पिक्सेल वाईज. आता हे कॅल्क्युलेशन्स वुड बी, जी काही पिक्सेल व्हॅल्यू आहे ओव्हर हिअर, जी काही वेट व्हॅल्यू आहे ओव्हर हिअर, दिस ग्रेश थिंग वॉट एव्हर. इकडे खाली ॲक्च्युली स्केल्स पण आहेत जे मला हे एक्झॅक्टली तीच गोष्ट सांगतात. अँड देन फायनली आफ्टर ऑल दिस ॲडिंग द बायस अँड देन विच इज कॉन्स्टंट फॉर ईच न्यूरॉन, लाईक जस्ट वन बायस. एवढे सगळे इंटू दिस हे सगळे कॅल्क्युलेशन केले, हे सगळे प्लस केले, समेशन घेतली, बायस ॲड केला. अँड दिस नाव अगेन, दिस इज माय फंडामेंटल क्वेश्चन. हे सगळ्यांचे समेशन करून मग बायस ॲड होतो का नाही? आय थिंक इन दिस केस तसं होतं, बट जे पिक्सेल्सचं मी सांगितलेलं तिकडे तसं नाही होतं, राईट. सो आय थिंक इकडे जस्ट समेशन एलिमेंट टू वेट हे सगळं सम होतं आणि बायस होता, आणि मग जस्ट एक सिंगल व्हॅल्यू मिळते ना, जस्ट एक सिंगल व्हॅल्यू. जिकडे एक सिंगल व्हॅल्यू मिळते ना, तिकडे जस्ट एक बायस लागणार आहे, ॲड व्हायला लागणार. तिकडे मला 3x3 लाईक मला इमेज मिळत होती ना, सो तेवढा बायस ॲड व्हायला पाहिजे. सो एवढे सगळे कॅल्क्युलेशन झाल्यानंतर दिस इज फॉर लाईफ बोर्ड. तेवढे कॅल्क्युलेशन 1690 वेट्स, लेडीबगसाठी 1690 वेट्स, पिझ्झासाठी 1690 वेट्स, बेल पेपरसाठी 1690 वेट्स आफ्टर फ्लॅटनिंग. स्कूल बससाठी फ्लॅटनिंग लेअर विल बी द सेम फॉर एव्हरी वन, बट द बायस अँड द वेट्स विल बी डिफरंट फॉर ईच थिंग. बट मला जे आउटपुट मिळणार आहे ना इकडे, इट वुड नॉट बी सॉफ्ट मॅक्स्ड. अँड दिस इज द मॅजिक विथ विच विल काइंड ऑफ ट्राय टू एंड दिस. मला ॲक्च्युली हे सगळं केल्यानंतर लॉजिट्स मिळणार आहेत, विच इज बिफोर नॉर्मलायझेशन. लॉजिट्स ना मी असं एक softmax is also an activation function and it is differentiable, which is important for back propagation. If
it is not differentiable, then I won't be able to do gradient descent and stuff like that, which is important for backpropagation. असंच काहीतरी. So म्हणून basically softmax should be differentiable. Why is softmax differentiable? It is basically this e raised to this by e raised to every logit value. So basically मला 10 लॉजिट व्हॅल्यूज मिळणार आहेत. एवढं सगळं मी सांगितलं ना, तरी फायनल थिंग नाही मिळणार, फायनल आउटपुट नाही मिळणार आहे मला. जस्ट लॉजिट व्हॅल्यू, लाईक मला फायनल आउटपुट लेअर नाही मिळणार आहे. ओके, माझे आउटपुट लेअर कशी दिसणार आहे, जसं मी सांगितलं, इट इज 0 to 1 probability ऑफ दॅट क्लास. सो मला एक आउटपुट विल बी अ वेक्टर ऑफ साईज 10 अँड ईच एलिमेंट विल टेल मी द प्रोबॅबिलिटी किती असेल. एस्प्रेसो इथे प्रॉबिलिटी किती आहे की एस्प्रेसो असण्याची. आता इकडे त्यांनी आय थिंक डिस्प्ले होत नाही आहे का, होती आय थिंक. कॅल्क्युलेशन सॉफ्टमॅक्सच्या कॅल्क्युलेशन नंतर कळेलच. 0.8808 इज द प्रॉबॅबिलिटी की ते एस्प्रेसो असेल, आणि आपण एस्प्रेसोचीच इमेज दिली आहे. ठीक आहे, ऑरेंज असण्याची प्रॉबॅबिलिटी किती आहे. सो इट बिईंग अ प्रॉबॅबिलिटी, माझ्या आउटपुटमध्ये 1पेक्षा जास्ती काहीच नसणार आहे. 0 to 1 मध्ये मला आउटपुट मिळणार आहे. बट मी एवढ्या चांगल्या फॉर्मॅटमध्ये कसं आणू शकलो, बिकॉज आय अप्लाइड सॉफ्टमॅक्स ऑन द लॉजिट्स. ठीक आहे, आता मी नुसतं लॉजिट्सना बघून पण सांगू शकतो की एस्प्रेसोच्या लॉजिटची व्हॅल्यू सगळ्यात हायेस्ट आहे 6.31. सो ह्याचा आन्सर, सॉरी दिस इज फॉर सॉफ्टमॅक्स स्कोर फॉर ऑरेंज, राईट. सो ठीक आहे, ऑरेंजची 6.31 आहे. बट जर का आपण एस्प्रेसो बघितलं, मला अच्छा समजलं, मला बॅक करायला लागेल. सो आपण एस्प्रेसोकडे जाऊ. एस्प्रेसोचा सॉफ्टमॅक्स स्कोर सी, ऑरेंजचा 6 पॉईंट काहीतरी होता, ह्याचा 8.65 आहे. पण ह्याच्या स्कोरमध्ये किती फरक आहे, सॉफ्टमॅक्स स्कोरमध्ये किती फरक आहे, रादर दॅन अनसॉफ्टमॅक्स रॉ लॉजिट व्हॅल्यू. सो लॉजिट व्हॅल्यू मला आन्सर सांगतं काइंड ऑफ, बट ट्रेनिंगसाठी सॉफ्टमॅक्स करणं इम्पॉर्टंट आहे. प्लस इंटरप्रिटेशनसाठी पण, लाईक प्रॉबॅबिलिटीचं जे इंटरप्रिटेशन आहे त्याच्यासाठी सॉफ्टमॅक्स इम्पॉर्टंट असतं. सो हे बेसिकली काय करतं, जस्ट एक कॅल्क्युलेशन करतो मी. ठीक आहे, हे सगळं कॅल्क्युलेशन केलं मी एस्प्रेसो नावाचा ह्याच्यासाठी, काय म्हणतात, एस्प्रेसो नावाच्या आउटपुटसाठी बेसिकली, की द क्लास रिप्रेझेंटिंग एस्प्रेसो, द आउटपुट न्यूरॉन रिप्रेझेंटिंग एस्प्रेसो जो आहे त्याची व्हॅल्यू 0.8808 ही येते, विच रिप्रेझेंट्स की हां एस्प्रेसो होण्याची लाईकलीहूड 0.8808 आहे काहीतरी. सो त्याच्या आधी एक लॉजिट व्हॅल्यू आहे, राईट, जे ॲक्च्युली या सगळ्या कॅल्क्युलेशनमधून येतं, की मी फ्लॅटन केलं, त्याला तेवढे वेट्स होते, त्यांनी मल्टिप्लाय केले एलिमेंट वाईज, बाय साईड केलं, मग मला ती एक व्हॅल्यू मिळाली 8.65. आता असंच मी 10 वेळा केलं प्रत्येक लॉजिटसाठी. फॉर एक्झाम्पल लाईफ बोटचा लॉजिट आपण बघू शकतो, ॲनिमेशन चेंज झालं आहे, -4.26. So logit can be negative, but but okay, -4.26 is the value which is negative for lifeboat. But ह्याचा जो whatever probability असणार, it will be 0, like ह्याचा सॉफ्टमॅक्स केल्यानंतर पण 0 आणि 1च्या मध्येच येणार आहे. सो एनिवेज, लाईफबोटचं पण मी असंच केलं. त्याचे स्वतःचे काही वेट्स होते, त्याचा स्वतःचा काही बायस होता, ते सगळे मल्टिप्लाय करून ॲड केल्यानंतर मला एक लॉजिट मिळाला -4.26 फॉर दॅट पर्टिक्युलर आउटपुट न्यूरॉन. फॉर लेडीबग का आउटपुट न्यूरॉन, मला त्याचा लॉजिट जो फॉर दॅट वॉट एव्हर द लॉजिट वॉज, त्याचं पण सेम, त्याचे वेट्स होते, त्याचा बायस होता, त्याचं ह्या सगळ्या गोष्टी होतं, आणि मग ह्याचा आउटपुट मला मिळाला 2.97. तसंच मी प्रत्येकाचा केलं आहे, विच इज रिलेटिव्ह, की पॉझिटिव्ह असणं चांगलं आहे. ओके, लाईक पॉझिटिव्ह आहे म्हणजे त्याचं लायकलीहूड आहे, बट मी त्याला जस्ट नॉर्मलाइज केलं, त्यासाठी मी सॉफ्टमॅक्स वापरतो. फॉर्म्युला इज ई रेज टू, ज्याचा सॉफ्टमॅक्स स्कोर काढायचा ज्या लॉजिटसाठी, त्याची लॉजिट व्हॅल्यू डिवायडेड बाय ई रेज टू बाकी सगळ्यांच्या लॉजिट व्हॅल्यूजची सम. सो हा डिनॉमिनेटर सगळ्यांसाठी कॉन्स्टंटच असणार आहे, आणि मी जस्ट कारण 10 आहे, सो ई रेज टू पहिल्याचा लॉजिट स्कोर, दुसऱ्याचा, तिसऱ्याचा, असं 10 ह्यांचा लॉजिट स्कोर, ई रेज टू दॅट, ई रेज टू दॅट, प्लस ई रेज टू दॅट, प्लस ई रेज टू दॅट, प्लस ई रेज टू दॅट, समेशन, बेसिकली समेशन ई रेज टू दॅट, ई रेज टू माझा लॉजिट व्हॅल्यू डिवायडेड बाय समेशन ऑफ ई रेज टू सगळ्यांचं लॉजिट व्हॅल्यू. ठीक आहे, सो डिनॉमिनेटर विल बी कॉन्स्टंट. ठीक आहे, अँड दॅट रेशो विल बी बिटवीन 0 and 1. हे का, बिकॉज लाईक इफ आय हॅव ए डिवायडेड बाय ए प्लस बी प्लस सी, अँड इफ आय से दॅट, so
this will basically be what? It will be 0 between 0 and 1. Why? Because if A, B, C, A, B, like if A, B, C are basically positive, right? Then this ratio, then basically A plus B, A is less than A plus B plus C. And also if I add like A by A plus B plus C, comma B by A plus B plus C, comma C by A plus B plus C, it will be 1 because it is A plus B plus C by A plus B plus C. And what is A, B, C in this case? Those positive things. It is e raised to whatever, because e raised to even a negative value will be positive, right? It would be less than 1. It will be between 0 and 1. E raised to, let's say, minus 4.26. It will be between 0 and 1, but it would not be negative. ठीक आहे. सो जे लॉजिक मी आता सांगितलं त्या लॉजिकने दॅट इज वाय की हे प्रॉबॅबिलिटीज असे येतात की आफ्टर सॉफ्ट मॅक्सिंग द लॉजिट्स, द 10 लॉजिट्स आफ्टर सॉफ्ट मॅक्स स्कोर प्रत्येक लॉजिटसाठी काढून मग दॅट वुड बी द फायनल आउटपुट, राईट. सो एस्प्रेसोसाठी इकडे मला 0.8808 असणार आहे, राईट. सो एवढ्या सगळ्या गोष्टी होतात. ह्याचं रिव्हिजन मी नाही देणार आहे, पण मी काही पॉईंट जर का स्किप केले असतील, जसं की एक केलेला तो जो फॉर्म्युला मी कुठून तरी काढलेला, जो मला मिळालेला, अँड हां दिस थिंग अंडरस्टँडिंग हायपर पॅरामीटर्स, ॲक्च्युली त्याच्यामध्ये जो फॉर्म्युला होता ते सोडून मी जस्ट एकदा चेक करतो. आय थिंक मोस्ट गोष्टी कवर केल्या आहेत आणि त्यामुळे ऑलरेडी टाईम पण एक्सिड झालेला आहे. त्यामुळे आपण जस्ट हा पार्ट करूया की कर्नल, कारण आपण एवढे सगळे कर्नल प्रत्येक कॉन्व्होल्युशन ऑपरेशनसाठी एक कर्नल लागतो, एवढे सगळे कर्नल्स लागतात. ठीक आहे, डिपेंडिंग ऑन आधीचा तर फुल्ली कनेक्टेड केलेलं आपण, आणि प्लस लाईक एवढे सगळे हे होते. सो कर्नल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, लाईक दे आर द कोर ऑफ कॉन्व्होल्युशन लेयर्स, राईट, अँड कॉन्व्होल्युशन ऑपरेशन्स. खूप सारे कर्नल्स असतात, राईट. सो हे जे कर्नल्स आहेत, तर माय पॉईंट इज की एवढे सगळे कर्नल्स हे ऑपरेट कसे करणार. सो फॉर एक्झाम्पल इकडे जर का मी हे प्ले केलं, काय होतं आहे, इनपुट इज 5,5. आता ठीक आहे, आपण जरा कर्नल साईज हे इव्हन ठेवू, थोडं 6 ठेवू. ठीक आहे, कर्नल साईज 2 ठेवू आणि स्ट्राईड 1 ठेवू. आपण बघू काय होतं. ठीक आहे. सो हे ॲनिमेशन प्ले होतं आहे आरामात. स्ट्राईड इज 1. ठीक आहे. सो दिस इज ॲक्च्युली व्हॉट इज हॅपनिंग, राईट. अँड व्हॉट इज हॅपनिंग इन दिस, बेसिकली वी नो की कर्नलला वेट्स असणार आहेत जे अप्लाय होणार आहेत, आणि मग त्याच्याने बायसने ॲड करून मला आउटपुट मिळणार आहे. सो आय नो ऑल ऑफ दॅट, राईट. what I want to focus is ki how does the kernel size matter, because it's a hyperparameter. This is one of the few things ki je आपल्याला set करायला लागेल. It cannot do on its own. It is a design choice. All of this, okay, input size is not a design choice probably, but mainly the padding चं तरी जाऊ दे, mainly kernel size and stride. Okay, kernel will always be square first of all. ठीक है, input will always be square. I hope it would be a square. It is better if it is square. Okay, so let's just keep it a square. 64,64 पासून आपण स्टार्ट केलेलं. सो कर्नल साईज विल बी 2 फॉर एक्झाम्पल, तर अँड स्ट्राईड 1. सो आउटपुट कसं चेंज होईल हे कसं कळणार, तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. बट त्याच्या आधी जर का मी मोठा कर्नल साईज ठेवला तर काय होईल, आणि जर का मी छोटा कर्नल साईज ठेवला तर काय होईल. जर का मी कर्नल साईज जास्त ठेवला तर आपण बघू शकतो की आउटपुट कमी झालं, 4,4 झालं. आणि जर का मी कर्नल साईज छोटा ठेवला तर फाईन ग्रेन्ड आउटपुट मिळतं आणि डायमेन्शनमध्ये एवढा चेंज नाही आहे. सो बेसिकली जर का मी विचार करत खूप मोठा कर्नल साईज ठेवला, ठीक आहे, तर पटपट आउटपुट संपणार आहे माझं, लाईक साईज संपणार. जसं आपण बघू शकतो की माझ्याकडे मॅक्स पूल होते. सो बेसिकली मला एवढे लेयर्स नाही बनवता येणार. सो बेसिकली कर्नल साईज जर का माझा छोटा असेल तर माझा आउटपुट फाईन ग्रेन्ड असेल, कदाचित जास्ती फीचर्स कॅप्चर होतील आणि माझे नंबर ऑफ लेयर्स जे आहेत ते मी वाढवू शकेन, कारण माझा इनपुट संपत नाही आहे. बट मी कर्नल साईज खूप मोठा ठेवला, खूप जास्त ठेवला, ठीक आहे, तर माझा इनपुट पटपट संपेल. जसं आपण बघितलं की सेम विथ स्ट्राईड मी जास्त ठेवली. जसं मॅक्स पूलमध्ये 2ची स्ट्राईड होती, तर माझा खूप जास्ती इनफॅक्ट, म्हणजे कम्पेअर्ड टू कर्नल साईजला मी 1ने वाढवलं वर्सेस मी स्ट्राईडला 1ने वाढवलं, खूप मेजर चेंज होतो. हे बघ इकडे इनफॅक्ट पॉसिबल पण नाही आहे स्ट्राईड. सो मी हे 12 करतो. आता कदाचित पॉसिबल होईल विथ कर्नल साईज आपण 2च ठेवू, ठीक आहे. सो आपण बघू शकतो की खूप आपण ॲक्च्युली असं पण हे जर 3 केलं आणि हे 3 केलं तर काय होतं आहे का, काही होतं आहे नाही, ठीक आहे. वॉट एव्हर, माय पॉईंट इज की स्ट्राईडनी उलटं जास्ती पटपट साईज कमी होतं. मी स्ट्राईड 2 ठेवला आणि माझं लाईक हाफ झालं,
सो असं प्रत्येक वेळेस नाही होणार, बट त्याच रेटनी ते कमी होणार आहे माझं इनपुट साईज, राईट. सो जर का मी स्ट्राईड जास्ती ठेवला, मी कर्नल साईज जास्ती ठेवला, तर मी जास्ती लेयर्स नाही बनवू शकणार आहे, ठीक आहे. पण मी कर्नल साईज छोटा ठेवला तर मी कदाचित जास्ती फीचर्स कॅप्चर करेन, कारण लेयर्स पण जास्ती मिळतात. सो जास्ती चान्स मला मिळतो फीचर्सना कॅप्चर करायला. प्लस मी जास्ती लेयर्स बनवू शकेन, कारण माझा इनपुट संपणार नाही जर मी कर्नल छोटा ठेवला तर. आणि सेम विथ स्ट्राईड पण छोटा ठेवला तर सेम थिंग आहे. स्ट्राईड मी मोठा ठेवला तर पटपट इनपुट माझा संपणार आहे, डायमेन्शन साईज पटपट कमी होणार आहे. जसं आपण 12,12चा 6,6 झालं आहे, राईट. केवढा चेंज जस्ट बिकॉज स्ट्राईड इज 2, राईट. ओके, हा पार्ट एकदा जस्ट बघू. पॅडिंग इज ऑफन नेसेसरी वेन द कर्नल एक्सटेंड्स बियॉन्ड द ॲक्टिवेशन मॅप. पॅडिंग काय आहे? इट्स जस्ट 0,0च्या व्हॅल्यूज आपण ॲड करतोय बाजूला, ठीक आहे. हे आपण छोटं करू थोडं, स्ट्राईड आपण 1चीच ठेवू आणि प्ले करू. आणि पॅडिंग आपण एक काम करू, रिफ्रेश करून स्टार्ट पासूनच आपण बघूया, राईट. सो पॅडिंग काही नाही करत, जस्ट इनपुट साईजला थोडं कधी ऑड इवन झालं, ऑडचं इवन करा, त्याच्यासाठी कदाचित यूज होत असेल. बिकॉज फॉर सम रिझन इनपुट आपण नेहमी इवन ठेवतो. आपण बघितलेलं 64,64 होतं, मग एक कॉन्व्हर्शन अप्लाय करून 62 झालं, मग रेल्यू अप्लाय करून 62 राहिलं. मग आपण काय केलं, मग आपण इकडे त्याला हाफ केलेलं, बरोबर. सो आपण बेसिकली 62,62 आपण केलेलं आणि त्याचं 60 केलं. 60 काय झालं, ड्यू टू दॅट कॉन्व्होल्युशन ऑपरेशन. मग 60चं काय झालं पुढे, काही नाही झालं. त्याच्या पुढे काय झालं, मॅक्स पूल 30 झालं, राईट. सो वॉट आय बेसिकली वॉन्ट टू से इज की आपण हे ट्राय करतोय की ऑड नको यायला. जर का मी 62लाच मी मॅक्स पूल केला असता, हाफ झाला असता, तर मला ऑड नंबर आला असता, जे मला नको आहे. सो मी परत एकदा अजून एक कॉन्व्हर्शन घेऊन टाकलं, 60 झालं. आता मी हाफ केला 30. आता माझ्याकडे एक कॉन्व्हर्शन 28 केलं मी, अजून एक कॉन्व्हर्शन घेतलं 28. वाय नॉट, मी एक 28 केलं, ठीक आहे. आणि मी अजून एक कॉन्व्हर्शन केला 26 केलं, ठीक आहे. पण आता मी मॅक्स पूल केला तर 13 आला ना, तर कदाचित पॅडिंग काय करत असेल की 13चा 14 करून तो इवन बनेल, बिकॉज वी जस्ट लव इवन नंबर्स. ओके, इवन असणं इज गुड, ऑड असणं तर मग आपण कर्नल्स नीट इम्प्लिमेंट नाही करू शकत, ठीक आहे. दॅट्स द होल थिंग, ठीक आहे. अँड एस्पेशली मॅक्स पूल, आता विचार कर 13चा मॅक्स पूल हाफ होईल, इट डजंट मेक सेन्स, राईट. सो माय पॉईंट इज, इफ वी हॅव दीज हायपर पॅरामीटर्स 5, 0, तर पॅडिंग आपण वाढली. आपण बघू शकतो की इकडे 0ची पॅडिंग लावली आहे. व्हॉट डज इट डू? Padding conserves data at the borders of activation maps, which leads to better performance, and it can help preserve the input's spatial size, which allows an architectural designer to build deeper, higher performing networks. जे एंडिंगचे फीचरचे जे एजला लेटचे काही इम्पॉर्टंट गोष्टी असतील तर आय थिंक यू शुड डू पॅडिंग सो दॅट त्याचे फीचर्स कॅप्चर होतील. So it is often necessary when the kernel extends beyond the activation map, and padding conserves the data at the borders, right. And mostly आपण 0 pad करतो because it is performance simplicity and computation efficiency. This technique involves adding zeros symmetrically around the edges. And kernel size मी सांगितलं की choosing the hyperparameter has a massive impact on the image classification task. Small kernel size are able to extract much larger amount of information containing highly local features from the input, as you can see, and it leads to smaller reduction in layer dimensions, जे पण मी mention केलं, which allows for deeper architecture, जे पण mention केलं. Conversely, a large kernel extracts less information but faster reduction in layer dimensions often leads to worse performance. Obviously, जास्ती layer जास्ती चांगलं आहे, but आपल्याकडे तेवढा compute पण नाही आहे. So the thing is, you cannot always do what is what is the ideal thing, right? So it is actually good for computational efficiency to actually do max pooling and stuff. So large kernels are better to extract
फीचर्स दॅट आर लार्ज. आणि ॲक्च्युली कधी कधी एवढी डीप करण्याची गरज पण नसते. दॅट्स द मेन थिंग. ठीक आहे, डीप लर्निंगमध्ये किती डीप जायचं, ओके, इज द क्वेश्चन. At the end of the day, choosing an appropriate kernel size will depend on your task and data set. Strides पण आय थिंक त्यांनी सेम केलेलं. बाय द वे, दिस एंटायर थिंग इज कॉल्ड this architecture of the neural network is called TinyVGG and uses a stride of 1 for its convolutional layers, which means that a dot product performed. By the way, the operation it is performing is a dot product on a 3x3 window of the input to yield an output value. Oh, so that's the thing. Window and kernel will have parameters. Window is like output. Good thing. So max pooling la output window आपण input window म्हणू शकतो. It is a 2x2 window. It's not a kernel. It's a window, right? Nomenclature differences. So the impact stride has on CNN is similar to kernel size. As stride is decreased, more features are learned because more data is extracted. On the contrary, as a stride is increased, this leads to limited feature extraction, and our responsibility of the architecture design is to ensure that the kernel slides across the input symmetrically when implementing a CNN. म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे की काही राहिलं, कुठला सेल राहिला, विजिटच नाही झालं आणि सिमेट्रिकली नाही होतं. यू नो वॉट आय मीन, राईट? सो दिस इज द थिंग. अँड ओके, सो दिस इज द फॉर्म्युला जो ChatGPTने दिला. फर्स्टली ओके, पहिले फॉर्म्युला बघू. ओके, H in is the height which has been inputted. W in is the width, but like I just said, we will mostly deal with square images, so they will be the same. H in and W in will be the same. So आपण फक्त एकासाठीच बघू शकतो, कन्सिडर करू शकतो. काय करायचं आहे? द फॉर्म्युला इज द इनपुट डायमेन्शन H, let's say, minus K, which is the kernel size, plus 2 times padding divided by S, which is the stride, and ending la plus 1 will be the output dimension. Height or width, whatever. That would be the output dimension. So what does all of this mean? So let's say the size was, convolutional operations साठी आपण बघूया. Size was 64. ओके ओके, आपण काय करायचं? नोटपॅड उघडू, इथेच करू, वाय नॉट, आपलंच 64, right? I hope this is visible. So 64 was the input dimension. What did I do? I applied a kernel size of 3, and then what did I do? I had no padding and I had a stride of 1. Okay, so again 64 minus 3 by 1, I don't need to write all of that, and then finally plus 1. So plus 1, which is 64 minus 2, which is 62. And that is exactly what we got after performing the convolution operation. This is exactly what happens. Minus 3 plus 1, which is just minus 2, which is 62. And okay, hence proved. Now max pooling साठी काय करतो आपण? ठीक आहे, पॅडिंग, इथे पॅडिंग आपण जनरली इथे +2 इंटू पॅडिंग आहे, आणि 2 इंटू पॅडिंग काय, हे काइंड ऑफ हे आहे. पॅडिंग 1 म्हणजे मी जस्ट 1 पिक्सेलची बॉर्डर लावतो, पॅडिंग 2 म्हणजे मी 2 पिक्सेलची बॉर्डर लावतो. सो माझा डायमेन्शन दोन्ही वाढणार आहे त्यामुळे, अँड दॅट इज द ओनली थिंग विच इज चेंजिंग. सो 2 टाइम्स पॅडिंग काय होतं इज ऑल्सो व्हेरी इझी टू अंडरस्टँड, की जस्ट लेफ्टला आणि राईटला माझ्या डायमेन्शनमध्ये वॉट एव्हर, ऑब्व्हियसली हे लाईक दुसऱ्या डायमेन्शनमध्ये पण होणार आहे, बट फॉर 1 डायमेन्शन एक लेफ्टला जाणार, एक राईटला जाणार. सो 2 इंटू पॅडिंग बेसिकली होणार आहे, राईट? सो once I have that 2 into padding, that is why it is 2 into padding basically. So main thing is not that 2 into p. In fact, padding पण विसरून जा मी म्हणेन. Just you know what you should just remember. It is the input dimension. Let's just call it di. Just remember di minus k divided by s. This plus 1 is your DO, or the output dimension. So our output dimension is di minus k by s plus 1. Okay, आणि जर का तुला मूड आला पॅडिंग टाकण्याचा तर जस्ट 2p करून टाकायचं. So di minus k by s plus 1, let's just say in this case that di is, let's say what, काय होता, 60 होता, right? 60 was the input dimension and the kernel size was 2.
सो मी काय करेन 60 minus 2 which is 58, and what was the stride was also 2, so 58 divided by 2. Okay, what is 58 divided by 2? I'm sorry पण मला कॅल्क्युलेटर यूज करायला लागणार ह्याच्यासाठी, but 58 divided by 2 is 29. So and ultimately मी just one add करणार आहे त्याला जो नेहमी असतो, which is 30. So after a max pool with a kernel size 2 by 2 and the stride being 2, half होतं, and this is exactly what we saw, right? की 60चा 30 झाला after this max pool. This is what I was saying, 60चा 30 झाला. So this is just how the formula is. This is the simplified formula, पण ChatGPT दिलेला फॉर्म्युला पण ओके आहे, लाईक DO equal to DI minus K by S plus 1. S is the stride जो डिवाइड होतं, कर्नल साईज मायनस की होतं, विच इज ऑल्सो, आणि मग शेवटी +1 होतं. सो दिस इज लाईक ऑल्सो कन्सिडरेबल. आय विल टेल यू वाय. बिकॉज स्ट्राईडमुळे जसं आपण बघितलं जास्त इफेक्ट पडतो, लवकर कमी होतं, म्हणून ते डिव्हिजनमध्ये. कर्नल साईजने पण इनपुट कमी होते, सो ते पण कमी होतं, त्याच्यामुळे डिक्रीज होते व्हॅल्यू, बट ती एवढी नाही डिक्रीज होते, थोडी डिक्रीज होते, तर म्हणून ते मायनसमध्ये. सो कर्नल साईज मायनसमध्ये, आणि ह्याच्या पूर्ण DI मायनस के केल्यानंतर पूर्ण आपला जो स्ट्राईड आहे तो डिव्हिजनमध्ये. सो जास्ती कमी होते स्ट्राईडमुळे. अँड देन फायनली एक छोटासा +1 जो नेहमी असणार फॉर्म्युलामध्ये. ह्यानी आपण इझिली नेक्स्ट आउटपुट डायमेन्शन किती असणार आहे, जो ऑब्व्हियसली स्क्वेअरच असणार आहे, हाईटसाठी विड्थसाठी सेपरेटली कशाला कॅल्क्युलेट करायचं. सो नेक्स्ट आउटपुट डायमेन्शन आपण बघू शकतो इमेजचा. ओके, आणि हा जस्ट तो फॉर्म्युला आहे. ओके, सो आपण इकडे सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत कॉन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क्समध्ये. व्हॉट इज इम्पॉर्टंट, the thing which is important is key, this is the visualization, and the most important thing is actually the visualization. Okay, this visualization is everything. This is why this entire thing is so beautiful, कारण आपण विज्युअलाइज करू शकतो. ठीक आहे. नाव मी तुला अजून एक गोष्ट सांगतो. इकडे ह्याचा कोड अवेलेबल आहे, हे जे आपण बघितलं त्याचा स्वतःचा एक कोड आहे अवेलेबल गिटहबवर, राईट, जो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की हाऊ टू कोड दिस लेअर in TensorFlow, how to code this layer in TensorFlow, how to code this one. ठीक आहे, हे पूर्ण प्रोग्रॅमॅटिकली कसं एक्सप्रेस करायचं. बट द थिंग इज की प्रोग्राम्समध्ये लाईफ नाही आहे. ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही इमॅजिनेशनची सांगड त्याला नाही आहे, इमॅजिनेशनची जोड नाही आहे, तोपर्यंत एकतर कोडमध्ये काय चालू आहे हे कळणार नाही, एस्पेशली AI मध्ये मजा पण येणार नाही एवढी. सो आय थिंक कोड लिहित असताना पण ॲट द बॅकग्राऊंड हे सगळे इमॅजिनेशन आणि व्हिज्युअलायझेशन चालू असणं खूप गरजेचं आहे. त्यांनी अजून स्ट्रॉंग कोड लिहिला जाईल. कोड लिहिताना मजा पण येईल, असं ड्राय नाही वाटणार की अरे काही व्हिज्युअलायझेशनच नाही, बोर नाही होणार. सो हे व्हिज्युअलायझेशन त्या इमेजेससाठी ॲक्च्युली जास्त इम्पॉर्टंट होतं. म्हणजे अंडरस्टँडिंगसाठी तर आहेच हे खूप इम्पॉर्टंट अँड इंटरेस्टिंग. बट जो नेक्स्ट पार्ट आहे की आपण ॲक्च्युली कोड करणार आहोत, तर त्याला मी ह्याचा रेफरन्स घेऊन नेक्स्ट व्हिडिओ कोडची बनवणार आहे. अँड थँक्यू.